पावसाचं रक्तकरण, पण मी इथनं उठणार नाही. नाव लागत नाही तोपर्यंत काही खाणार नाही, नाही पिणार. आश्वासन देत चाललेले आहेत आम्हाला, भूमिपुत्रांना येड्यात घालवत चाललेले आहेत. तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी करत इथं रश्मी पोपेटा या तरुणीनं चिंचपाडा ब्रिज खाली पनवेलमध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे. त्यांची प्रकृती अत्यंत बिघडलेली आहे सध्या, मात्र ते आपल्याशी थोडक्यात संवाद साधणार आहेत. रश्मीजी, काय सांगाल? मला काही नाही बोलायचं आहे. मला फक्त एवढं बोलायचं आहे, आमच्या आगरी समाजाला, कोली समाजाला, कराडी सगळ्या समाजाला की एकत्र या आणि आपल्या बापाचं नाव घ्या. आणि हा उपोषण मी सहजासहजी सोडणार नाही. जोपर्यंत नाव लागत ना, मी माझ्या डोळ्याने बघत नाही तोपर्यंत मी इथनं उठणार नाही, पाणी पण पिणार नाही. केंद्र सरकारला हात जोडून विनंती करते. पण सरकार तर असं सांगतंय की सातत्यानं की आम्ही प्रोसेसमध्ये आहे, दिबा पाटलांचंच नाव दिलं जाणार आहे. मग इथल्या स्थानिक नेते किंवा प्रशासनाकडनं तुम्हाला काही संपर्क साधण्यात आला आहे का? आश्वासन देत चाललेले आहेत आम्हाला, भूमिपुत्रांना येड्यात घालवत चाललेले आहेत. आणि मला येड्यात नका घालू. मी कोणाचं घेत नाही, कोणाचं देत नाही. मी एक शेतकरी आहे. तुमची प्रकृती खूप सध्या खालावलेली आहे आणि तुम्ही असं म्हणत असाल की गाडीमध्ये आम्ही बसून हे का करतो, तर त्यांची बाहेर ऊन आहे आणि त्यामुळं डिहायड्रेशनमुळे त्यांना प्रचंड त्रास होत असल्यामुळे त्यांना गाडीत बसवलं आहे. रश्मीजी, शेवटचाच प्रश्न आहे की शेवटचा इशारा काय असणार? शेवटचा, पावसाचं रक्तकरण, पण मी इथनं उठणार नाही. माझी लाची त्यांना खरोखर बोलायला खूप त्रास होतोय आणि हा उपोषणाचा जवळपास 5वा दिवस आहे, त्यामुळे त्यांना बोलतानाही अडचण येते. त्यामुळे आपण त्यांच्या भावना निश्चितपणानं समजू शकतो. तर दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं हीच त्यांची मागणी आहे. त्या शेतकऱ्यांनी, दिबा पाटील साहेब आमदार होऊन गेलं, खासदार होऊन गेलं, नगरसेवक होऊन गेलं, त्या बापांनी स्वतःला काय नाही केलं. त्या स्वतःला घर बांधून गरीब लोकांनी दिलं. अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. त्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी लढत बसला. 12.5% आरक्षण दिला कोणासाठी? अरे तुम्ही गल्यांच्या चैनी घालून फिरता, फॉर्च्युनर घेऊन फिरता, माऱ्या बांधता. त्याच्या जीवावर तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे र. अरे मी स्त्री म्हणून इथं आहे ना. त्या बापा मुलं आत्ताच्या कंडिशनमध्ये सांगते स्त्रीला की बाबा तुम्हाला एक पोर झाली का दुसरे पोर आहे की चेक करून आभूषण करतात. अरे माझ्या आशीला 3 पोरी आहेत. त्या ठिकाणी मी असतो आता तर मी इथं नसतो. माझ्या बापाने आम्हाला आरक्षण दिलं म्हणून मी आज इथे. माझ्या बापाचं नाव लागलं पाहिजे आणि मी नाव लागत नाही तोपर्यंत काही खाणार नाही, नाही पिणार. तर त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं सध्या महत्त्वाचं आहे. प्रशासनाकडनं अजूनही कुठलंही ठोस आश्वासन त्यांना मिळालेलं नाही आहे. त्यामुळं आपल्याला बघायला लागेल की त्यांची निश्चितपणानं किती काळजी आहे आणि त्यांची दखल कधी घेतली जाते. कॅमेरा पर्सन आशिष सोबत निलेश, पनवेलहून मुंबई तकसाठी.